हा प्रश्न 90% स्टुडंट्स चुकीचा करतायत. ट्रेन ए ते बी आणि बी ते सी जाते, पण स्पीड कॉन्स्टंट असेल तर ग्राफ कसा दिसेल? आज आपण हे अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात श्रेया एज्युकेशन हब. आजचा टॉपिक आहे गती, मोशन. मोशन म्हणजे काय? वस्तूची पोझिशन बदलली की ती गतीमध्ये आहे असं म्हणतो. आता क्वेश्चन बघू. ट्रेन ए स्टेशनवर 8 ला आहे, 8:15 ला निघते. बी स्टेशनवर 11:30 ला पोहोचते. ए ते बी अंतर बरोबर 120 किलोमीटर. पुढे बी ते सी 11:30 ते 13:15, अंतर बरोबर 60 किलोमीटर. चला आता टाइम काढू. ए ते बी वेळ बरोबर 11:30 वजा 8:15 म्हणजे 3 तास 15 मिनिटे. बी ते सी वेळ बरोबर 13:15 वजा 11:30 म्हणजे 1 तास 45 मिनिटे. दोन्ही ठिकाणी ट्रेन चालली आहे, पण क्वेश्चन सांगतो स्पीड समान आहे. स्पीड म्हणजे काय? स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. जर स्पीड कॉन्स्टंट असेल म्हणजे युनिफॉर्म मोशन. म्हणजे काय? समान वेळेत समान अंतर पार होते. ग्राफ एक्सप्लेनेशन मोस्ट इम्पॉर्टंट. आता मेन कॉन्सेप्ट. स्पीड टाइम ग्राफ काढला तर स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे स्पीड बदलत नाही. त्यामुळे ग्राफ कसा दिसेल? एक सरळ आडवी रेष, स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन. यालाच म्हणतात युनिफॉर्म मोशन. 100%. रिअल लाईफ एक्झाम्पल. उदाहरण. एक कार 60 किलोमीटर पर आवर स्पीडने चालते. स्पीडोमीटर स्टेबल असतो म्हणजे ग्राफ सरळ रेष दाखवतो. व्हेरी गुड. क्विक रिकॅप. आज आपण काय शिकलो? 1. मोशन म्हणजे पोझिशन चेंज. 2. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. 3. कॉन्स्टंट स्पीड इक्वल टू युनिफॉर्म मोशन. 4. ग्राफ इक्वल टू स्ट्रेट लाईन. व्हेरी गुड. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ नक्की पहा.